कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की आपण काहीतरी नॉनव्हेज स्पेशल रेसिपी करतो. तर आज मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं ते काय बनवणार आहोत ते आपण. तर चला म्हटलं आज मी बनवणार आहे चिकनची उकड मिठाची. आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर मी बोनलेस चिकन घेतलं आहे. तर बोनलेस चिकनचं मी चिकन 65 बनवणार आहे. तर चला मी तुम्हाला पहिल्यांदा चिकन 65ची रेसिपी दाखवते आणि त्यानंतर चिकनची उकड कशी बनवायची ते दाखवते. तर मी इथे बघा तुम्हाला साहित्य दिसत असेल. मी इथं बोनलेस चिकन घेतले, हाफ KG आहे. इथं ही बॅडगी मिरची आहे. इथं म्हणजे एक अंडं घेतलं आहे. इथं चिकन 65 मसाला आहे. दही घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काली मिर्च पावडर याला बोलतात. आणि इथे दिसत असेल तुम्हाला आलं लसूण पेस्ट घेतली. तर चला सगळ्यात पहिल्यांदा मी इथे चिकन स्वच्छ धुवून घेणार आहे. हाफ KG चिकन आहे हे. तर आपण स्वच्छ मस्त धुवून घ्यायचं आहे. फ्रेश आत्ताच धुवून आले ते. हे आपण स्वच्छ धुवून घेतलंय चिकन. याच्यामध्ये आपण घालणार आहोत दही. मॅरिनेशनसाठी दही पाहिजे. दह्याने काय होतं, चिकनचं छान मॅरिनेशन. कुठलीही आपल्याला रेसिपी करायची असेल ना म्हणजे चिकनची, तर हे आपण दही घातलं पाहिजे. हा चिकन 65 मसाला आहे. हा लाल मिरची पावडर आहे बॅडगी. ही काली मिर्च पावडर आहे. आणि याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहे मी. साधारणतः 1 चमचा घेऊया आपण. 1 फुल चमचा घेते मी. हां. आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. छान मॅरिनेशन झालं पाहिजे हे असं. बघा विदाऊट कलरचं आपण करणार आहे. बघा बॅडगी मिरची वापरल्यामुळे कलर किती सुंदर आला याला. आणि विदाऊट कलर शक्यतो करायचं. हे बघा छान. मी याला 10-15 मिनिटं मॅरिनेशन होण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला चिकनची उकड कशी बनवायची ती दाखवते. तर याच्यामध्ये आपण घालूया आता हे अंड. नाही काय अंड टाकले आपण ह्याच्यामध्ये. आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत बस. आणि छान मिक्स करून घेणार आहे. ॲक्च्युली माझं भांडं थोडं कमी पडतंय त्यामुळे, पण ठीक आहे काय हरकत नाही. हे बघा असं 10 ते 15 मिनटं मी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे हे साईडला. ठीक आहे. आणि कॉर्नफ्लॉवर आपण ह्याच्यात सगळ्यात लास्टला वापरणार आहोत. ह्याला आपण रेस्टला ठेवून देऊ आता थोडंसं. ठीक आहे. मी हे साईडला ठेवते आणि आता चिकन हंडीची तयारी करून घेते. चिकन मिठा उकड. हे बघा मंडळींनो, तर आपण इथे चिकन घेतले. आता हे आपण चिकन उकड बनवणार आहोत. चिकन उकड बनवून चिकनची आपण त्याला घरगुती मसाल्यामध्ये आपण रस्सा पण थोडासा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी मिठाची उकड करण्यासाठी काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. इथं हे चिकन आहे आणि मीठ आहे. हे धना पावडर आहे. ही थोडीशी तिळाची पावडर आहे. कोथिंबीर आहे. हा घरकुल मसाला आहे.
मीठ, हळद आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे आणि कांदा, बस एवढंच आपण मिठाचं उकडून घेण्यासाठी चिकन वापरणार आहोत साहित्य. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे चिकन स्वच्छ धुवून घेणार आहे. हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे. तोपर्यंत आपण इथं कुकर पण तापत ठेवला आहे आणि ह्याच्यात मी तेल घालते. कुकर आपला गरम होतोय तोपर्यंत आपण मॅरिनेशन करून घेऊया. तर हे आहे मीठ, हळद, ही आलं लसूण पेस्ट, ही घरकुल मसाला आहे, ही धना पावडर आहे आणि ही कोथिंबीर आहे. छान ह्याला मॅरिनेशन आपण करून घेऊया. हे बघा, आपलं हळद मीठ सगळीकडे लागलेलं आहे. तर आपण कुकरमध्ये आता तेल घालून घेऊया. साधारणतः चिकनला जरा थोडंसं जास्त तेल घालायचं, म्हणजे त्याचा जो वास असतो तो येत नाही. चिकनला थोडं जास्त तेल घालून त्याच्यातच आपल्याला बरीपैकी म्हणजे 70-80% त्याच्यात कुक करायचं त्या तेलामध्ये. मग नंतर आपल्याला त्याच्यात गरम पाणी घालायचं आहे. तर इथं मी 3-4 पळ्या तेल घेतले. आपला चांगला कुकर तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात कांदा घालायचा आहे. आणि कधीही नॉनव्हेजची भाजी कुठलीही रेसिपी करताना थंड पाणी वापरायचं नाही. आणि चिकनला तर शक्यतो तेलामध्येच भरपूर वेळ, म्हणजे साधारणतः 70-80% तर तेलामध्येच कुक करून घ्यायचं चिकन. त्यामुळे स्मेल पण येत नाही आणि ओळखताच येत नाही की रस्सा खाल्ल्यानंतर तो मटणाचा रस्सा आहे का चिकनचा. आता माझ्याकडे पुदिना आम्ही आणलेला नाही आहे, वरती अवेलेबल आहे पण आता संध्याकाळ झाल्यामुळं मी आणलेलं नाही. तर आपलं तेल छान तापून द्यायचं. मी याच्यामध्ये खडे मसाले पण घालू शकता, पण वेदला ह्यांना आवडत नाहीत खडे मसाले म्हणून मी खडे मसाले घातले नाहीत. नाहीतर अजून त्याला छान असा हॉटेलसारखा फ्लेवर येण्यासाठी आपण याच्यात तमालपत्र किंवा दालचिनी, 1-2 लवंगा, थोडेसे 1-2 मिरे टाकून मस्त तेलामध्ये टाकून त्याच्यात कांदा परतून घेतला ना अजून टेस्ट छान येते. पण मी ह्या वेदला ह्यांना आवडत नाही म्हणून मी नाही टाकणार. तर इथं आपलं तर तेल तापलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकून घेऊया. कांदा छान लालसर भाजला पाहिजे. छानपैकी कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, कांदा आपला छान भाजला आहे आणि थोडीशी मी कोथिंबीर काय करणार आहे तेलामध्ये टाकणार आहे अशी छान. आणि हे जे चिकन आहे मॅरिनेशन केलेलं ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया. आणि नंतर जो हा तिळाचा कूट वगैरे जो आहे ना तो टाकून घेऊया.
आणि मिक्स करून घ्यायचं. छान सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. लगेच पाणी आपण टाकणार नाही आहेत. आणि तिळाच्या कुटण काय होतं, तो जो चिकनला जो स्मेल असतो ना, असा थोडासा मशाळ तो निघून जातो आणि छान हे येते, टेस्ट पण वेगळीच लागते. तर आपण मस्त असं परतून घ्यायचं चिकनला. इथं मी साईड बाय साईड पाणी पण तापत ठेवलंय आणि थोडंसं झाकण ठेवते मी याच्यावरती. म्हणजे काय होईल, पाणी सुटेल आपल्या चिकनला. आणि हे काय करणार आहे आपण, हे पाणी टाकून ह्याच्यात जेव्हा ठेवणार तेवढ्या दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून आहे ना, आपलं तोपर्यंत मॅरिनेशन पण होतं. मग आपण इथं मॅरिनेशन जे केलेलं आहे ना, ते 65चं पण करायला घेणार आहोत. पण पहिल्यांदा म्हटलं आहे कुकरवरती जे आहे ना, ते विसल्स वगैरे होईपर्यंत वेळ लागेल, म्हणून म्हटलं ते मॅरिनेशन होतं आहे तोपर्यंत आपण हे उकड करून घेऊया मिठाची. पाणी असं सुटलं चिकनला, बघू शकता तुम्ही. असं मस्त पाणी सुटले त्याला. आता आणि चिकन पण बघा आपलं बऱ्यापैकी असं शिजलंय. हे बघा, हो का शिजलंय, हो का. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. पकड आहे. आणि आपण याला 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहोत, कारण आपलं चिकन हाफ कुक झालेलं आहे. तर चला, हे मी दुसऱ्या कुकरवरती शिफ्ट करते आणि इथं चिकन 65साठी तेल तापत ठेवते. धुतलाय. इथं आपण तेल तापत ठेवलंय आणि हे आपलं चिकन 65चं मॅरिनेशन आहे, ह्याच्यात मी शिफ्ट करते. आणि आता आपण याच्यात झाले 10-15 मिनटं मॅरिनेशन. तांदळाचं पीठ घालणार आहोत, म्हणजे छान क्रिस्पी कुरकुरीत होतं. मी आणखी थोडं टाकते. तर आता झालेलं आहे बघा आपलं हे. आपण तेल तापवायची वाट बघतोय. तेल तापलं, कडकडीत आपलं तेल तापलं ना, मग आपण याच्यामध्ये पीस सोडणार आहोत. तापू दे तेल.
आपल्या 2 विसल झालेल्या आहेत. आपण कुकर बंद करणार आहे. आपलं चिकन शिजलंय. आपण आता हे 65 फ्राय करण्यासाठी घेतले. पलटी आपण मारूया. छान क्रिस्पी तळून घेणार आहोत आपण. म्हणजे काय होईल, आतमध्ये पण आपलं चिकन असं क्रिस्पी यायला लागलं पाहिजे. त्यामुळे छान कडक तळून घेणार आहे मी. वेळ लागला तरी चालेल, पण घाई गडबड करायची नाही. छान क्रिस्पी तळून घेतलं पाहिजे. आणि हे बघू शकता तुम्ही वरती असं कसं कोटिंग वगैरे झाले आणि क्रंची पण आला आहे. आणि कलर पण तुम्ही बघू शकता मस्त आलाय. कलर न वापरता याला बघा सेम हॉटेलमधल्यासारखा कलर आलाय. तर मी चेक करून बघते आता. मला वाटतं हे आपलं कुक झालं असेल. एकदा मी चेक करते. हे बघा हे आपलं बघा कुक झालेले चिकन तुम्ही बघू शकता. हे बघा गरम आहे पण झाले कुक. ठेवूया. आणि लगेच आपण दुसरी बॅच पण तशीच करून घेणार आहोत. हे बघा आपण आता दुसरी बॅच करून घेऊया. आपण सेकंड बॅच आपण सोडून घेतली आहे. छान ह्याला पण आपण हे करून घेणार आहोत.
फ्राय करून घेणार आहे. सारखं त्याला हलवत नाही राहायचं, छान ते हे झालं पाहिजे, कुक झालं पाहिजे. हे मी आता पलटी मारून घेते. हा बघा, भरपूर कडक झालं हे तर. हां गाईच, तर ही पण बॅच आपली झालेली आहे, आपण काढून घेणार आहोत. आणि आपण दुसरी बॅच ही सोडणार आहोत. आता आपली ही लास्ट बॅच आहे. थांब की फ्राय करू दे की. का हे पलटी मारूया आपण. मध्ये हा जो लसूण आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 2-4, त्या थोड्याशा फ्राय करणार आहे. त्याच पॅनमध्ये घेतलंय मी. आणि छान हे मी टाकणार आहे आता याच्यामध्ये. गॅस थोडा मंद करते.
थोडासा मी ब्लॅक पेपर घालणार आहे याच्यामध्ये, थोडासा भुरभुरणार आहे असा. आणि हे आपलं आता झालेलं आहे चिकन 65. तर आपण आता हे काढून घेऊया. आणि आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती कोथिंबीर पण घालू शकता. सेकंड बॅच आपण सोडून घेतली आहे छान. ह्याला पण आपण हे करून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहे. सारखं त्याला हलवत नाही राहायचं, छान ते हे झालं पाहिजे, कुक झालं पाहिजे. हे मी आता पलटी मारून घेते. हा बघा, भरपूर कडक झाले होतं. हां गाईस, तर ही पण बॅच आपली झालेली आहे, आपण काढून घेणार आहोत. आणि आपण दुसरी बॅच ही सोडणार आहोत. आता आपली लास्ट बॅच आहे. थांब की फ्राय करू दे की. का हे पलटी मारूया आपण.